पुढचा बॉल सागरचा चांगल्या पद्धतीचा चेंडू हाफ ट्रॅकर होता त्याला भिरकवून दिलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठीचा षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहताय सुदेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय मोठा षटकार आलाय हाफ ट्रॅकर होता पुरेपूर फायदा उचललाय त्या हाफ ट्रॅकरचा. पुढचा बॉल सुद्धा आले एक साइडला विरकवून दिलं अजून एक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन आपण पाहताय इट्स अ मॅक्झिमम बिग 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 षटकार. च्या स्वरूपात पुढचं बॉल आपण पाहतोय देवाचं. पुढचा बॉल चांगल्या पद्धतीचा होतो खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला भिरकवून दिलाय मिड ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळालं. मान्यवरांच्या स्टेजवरती हा चेंडू अडकवण्याचा कारनामा केलंय सुदेशने. चेंडू द्यायचंय पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फटका फसलाय का फटका होतोय यशस्वी पार मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय लेग साइडला षटकार. संघाच्या गोलंदाजी मार्क होती प्रतीक यांच्यावरती अद्यापही 24 धावा फलकावरती. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 22 धावा देखील बनवता आल्या नाही पण या मॅच मध्ये 24 धावांची उत्कंठा गाठली गेली. अजून येणारे 7 चेंडू बाकी असतील. प्रतीक वरती हल्ले चढवले गेले. सुदेश यांच्या बॅट मधून देखील एक हवाई हल्ला सबरी देखील केला जातोय. शेवटचा चेंडू दडपण प्रेशर दोन्ही संघांवरती तेवढंच असेल कारण की डू अँड डाय रेड असेल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल चेंडू जाईल सीमा रेषा पार तत्पर्यंत येतोय. हा करो या मुरोची परिस्थिती. पहिला चेंडू वाईट सुदेश असे स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा सरळ कावकॉनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय. हा या मॅच मधील हा कणकणीत चौकार. आणि चेंडूला मात्र सीमारेषा पार धाडण्याचं काम केलं ना तर सुदेशाने ज्याने कालच्या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये ज्याने अद्यापही जास्त षटकारांची आतिषबाजी केली आणि दुसऱ्या प्रकारचा चेंडू असेल सन्मान दिला गेलाय म्हणजेच काय एक तेरी तो एक मेरी म्हणजेच काय क्रिकेट